नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती. पी-एम किसान योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण असे अपडेट आलेले आहे. या अपडेटनुसार शेतकऱ्यांना जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा जे शेतकरी लाभ घेत आहेत, यांना पुढील हप्त्यांचा लाभ घ्यायचा असेल तर या नवीन नियमानुसार आता शेतकऱ्यांना पात्र ठरवले जाणार आहे आणि या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तर चला, हे कोणते नवीन नियम आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आज पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक अशी सरकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना 6,000 रुपयाची आर्थिक मदत देते, जी थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 3 हप्त्यांच्या स्वरूपात पाठवली जाते. या रकमेचा उद्देश शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके, सिंचन आणि इतर शेतीविषयक कामांसाठी आवश्यक संसाधने उपलब्ध करून देणे आहे. परंतु आता सरकारने या योजनेचे नियम बदलले आहेत, ज्या अंतर्गत फक्त या नियमानुसारच शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील, जे या नवीन पात्रता अटी पूर्ण करतील. 2025 मध्ये पी-एम किसान योजनेचा 21वा हप्ता जारी करण्याची तयारी सुरू आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांना वेळेवर पडताळणी करता यावी यासाठी सरकारने ई-केवायसीची शेवटची तारीख निश्चित केली आहे. तसेच राज्यांनी लाभार्थी याद्या अपडेट करण्यास सुरुवात केली आहे, जेणेकरून नवीन पात्र शेतकऱ्यांनाही योजनेत समाविष्ट करता येईल. योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि फक्त योग्य लाभार्थ्यांचा समावेश करण्यासाठी सरकारने पात्रता नियमांमध्ये बदल केले आहेत. आता या योजनेअंतर्गत फक्त तेच शेतकरी लाभ घेऊ शकतात, ज्यांच्या नावावर शेतीयोग्य जमीन नोंदणीकृत आहे आणि ज्यांच्या बँक आणि आधारची माहिती योग्यरित्या अपडेट केलेली आहे. याशिवाय शेतकरी कोणत्याही सरकारी नोकरीत नसावा आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न सरकारी मर्यादेत असले पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्याने त्याचे ई-केवायसी पूर्ण केलेले पाहिजे. या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. सरकारने स्पष्ट केले आहे की काही श्रेणीतील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. यामध्ये शहरात राहणारे आणि शेतीशी संबंधित नसलेले शेतकरी, केंद्र किंवा राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक, आयकर भरणारे शेतकरी, व्यावसायिक डॉक्टर, अभियंते, वकील आणि कोणत्याही सहकारी संस्थेचे किंवा कंपनीचे संचालक यांचा समावेश आहे. या लोकांना या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. यापुढे तुम्हाला जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर करून घ्या ही कामे. योजनेचा लाभ घेत नसाल आणि आपण पाहिलेल्या नियमानुसार पात्र असाल तर तुमच्या नजीकच्या सी-एस-सी सेंटरवर जाऊन तुमची नवीन नोंदणी करून घ्या. याचबरोबर तुमची आधार ई-केवायसी सी-एस-सी सेंटरवर जाऊन करून घ्या. तुमच्या बँक खात्याला तुमचे आधार लिंक आहे का ते चेक करा. नसेल तर ते लिंक करून घ्या. आणि याचबरोबर जर तुम्हाला तुमचे पी-एम किसान योजनेच्या लाभार्थी यादीत नाव पाहायचे असेल तर अधिकृत वेबसाईटवर जाऊन तिथे तुम्हाला बेनिफिशियरी लिस्ट असा पर्याय दिसेल. या पर्यायावर जाऊन तुम्ही तुमचे लाभार्थी यादीत नाव चेक करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, असे होते पी-एम किसान योजनेसंदर्भातील एक महत्त्वपूर्ण असे अपडेट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.